या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती, त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघा। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी भेटणार त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला रक्षाबंधनापूर्वी देण्यात आलेले आहेत। म्हणजे तुमचा हा 13वा हप्ता तुम्हाला जमा झालेला असेल। तुम्हाला जून महिन्यापासून या ठिकाणी पैसे भेटलेत की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की जून महिन्यापासून जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींचे हप्ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेले आहेत। यामध्ये भरपूर साऱ्या अशाही लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत आणि त्यांना पैसे भेटले नाहीत, आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी एकतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तक्रार करायचे किंवा तुमच्या तालुक्याचे असेल किंवा या ठिकाणी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागामध्ये देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे, जेणेकरून तुम्ही जर पात्र असाल, कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नसेल तर तुमचा लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत चालू होऊ शकतो। त्या संदर्भात स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीच माहिती दिलेली आहे। ट्विट करताना त्यांनी म्हटलेलं होतं की 26.34 लाख लाडक्या बहिणींचा लाभ जून महिन्यापासूनचा तात्पुरता स्थगित करण्यात येतो आहे। त्यांना जून महिना असेल जुलै महिना असेल या दोन्ही महिन्याचे पैसे मात्र भेटलेले नाहीत। परंतु या ठिकाणी त्यामध्ये जर काही लाडक्या बहिणी अजून पात्र ठरल्या, म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यानुसार पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे। त्यामध्ये जर लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा पुन्हा एकदा लाभ अजून देखील चालू केला जाणार आहे। तर बघा, मग आता तुम्हाला या ठिकाणी 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनापूर्वी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मग आता तुमचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे त्याची तुम्ही वाट पाहत असेल, तुम्हाला 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आलेला असेल तर तुम्ही ऑगस्ट महिन्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा। हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी भेटणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं। महायुती सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। त्यानुसार योजनेत पात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी देखील मात्र या ठिकाणी केली जाते, कारण की सरकारचा प्रयत्न आहे की ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे अशाच लाडक्या बहिणींपर्यंत हा आर्थिक लाभ जो आहे तो पोहोचवला जाणार आहे। तर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देखील होत आहे। तुम्हालाही या आर्थिक मदतीचा 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याचा लाभ होतोय का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ही योजना अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहावी वाटते का तुम्हाला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे तेही सांगा। त्याचसोबत बघा, प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे आता आपल्याला लेट होताना दिसतोय। मागे जसं की एप्रिल महिन्यापासूनचे जवळपास पुढचे सर्व हप्ते लेट झालेले आहेत। एप्रिलचा हप्ता तुम्हाला मे मध्ये भेटला, मेचा जून मध्ये भेटला आणि जूनचा जुलै ऑगस्ट मध्ये या ठिकाणी पैसे जे आहेत जुलैचे तुम्हाला भेटले गेलेले आहेत। म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे येताना दिसत आहेत। त्या संदर्भात सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स देखील करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून महिलांना प्रत्येक तारखेच्या 1 तारखेपासून शेवटच्या 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। असं भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी म्हणणं आहे की 1 तारीख फिक्स करायला पाहिजे। तुमचंही म्हणणं आहे का कुठली तरी 1 तारीख फिक्स केल्यास या ठिकाणी तुम्हाला मदत होऊ शकते, कारण की तुम्हाला पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही। सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास त्या तारखेला पैसे जमा होऊ शकतात आणि त्याचा लाभ तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून घेता येऊ शकतो। तर बघा, या संदर्भात जशी अपडेट येईल तशी तुम्हाला वेळोवेळी दिलीच जाईल।
सध्या मात्र ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमचे कधी जमा होऊ शकतात त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण जर बघितलं ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता मग लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे पात्र लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर बघा असा देखील लाडक्या बहिणींसाठी निर्णय होऊ शकतो. त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरू असलेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्या महिन्याचे 1500 रुपये दिले जायचे. गेल्या काही महिन्यापासून जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एप्रिल पासून असेल जुलै महिन्यापर्यंत हे हप्ते लेट होत आलेले आहेत. तर गेल्या काही महिन्यापासून त्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. जुलै 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वी देण्यात आली. म्हणजेच हे पैसे तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेले आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. म्हणजे तुमचा हा 14वा हप्ता असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 13 हप्ते जमा झालेले आहेत. 18,000 पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जमा झालेली असेल. कोणाकोणाला संपूर्ण 13चे 13 हप्ते आले त्यांनी खरोखर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा मग आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची जी प्रतीक्षा लागलेली आहे त्याचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होऊ शकतात. तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 3 महिलांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. अंगणवाडी सेविकांकडून ग्रह चौकशी करून एका कुटुंबातील लाभ घेणाऱ्या 3 महिलांपैकी एका महिलेचं नाव कमी करण्याची प्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं त्या संदर्भातील चौकशी आणि कारवाई संदर्भातली प्रक्रिया सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मग कधी भेटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. बघा पडताळणी चालू आहे. या ठिकाणी भरपूर साऱ्या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक महिन्याची पडताळणी होते. काही सरकारी या ठिकाणी नोकरी असणाऱ्या लाडक्या बहिणींनी देखील लाभ घेतलेला आहे. पुरुषांनी देखील अर्ज केल्याचं समोर येत आहे. त्यासोबत एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेतल्याचंही समोर येत आहे. अशी पडताळणी जी आहे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार चालूच आहे. परंतु खरोखर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा जून महिन्यापासूनचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे मग त्यांची पडताळणी नेमकी कधी पूर्ण होणार त्याबद्दल देखील सांगण्यात आलेलं नाही. मात्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्या लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा एकदा चालू केले जातील असं सांगण्यात येत आहे. तर बघा आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला मग ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमके तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतात त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर बघा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी जे ट्विट केलेलं होतं त्याची माहिती बघा. त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं. त्यांनी सांगितलेलं होतं की माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने या ठिकाणी विविध विभागांचा डेटा एकत्रित करून जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं होतं. त्यानुसार 26.34 लाख लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ जो आहे जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता. परंतु या ठिकाणी त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलेला आहे. अशा 26.34 लाख लाभार्थ्यांची माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे पात्र लाभार्थी ठरतील त्यांचा लाभ शासनामार्फत पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्याची बघा पडताळणी सुरू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणी त्यामध्ये पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा अजून चालू होणार आहे. मात्र प्रत्येक महिन्यामध्ये कोट्यवधी लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होतात. मग ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या संदर्भात नेमकी काय संभाव्य तारीख आहे त्याची माहिती आपण बघूयात. तर बघा जसं मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये आपण जर बघितलं शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. मात्र सध्या या ठिकाणी मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे हप्ते लेट होताना दिसत आहेत. जर ऑगस्ट महिन्याचा तुमचा हप्ता लेट झाला तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जे आहेत ऑगस्ट महिन्याच्या पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतात. जर लेट नाही झाला तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये हे ऑगस्ट महिन्याचे म्हणजेच 14व्या हप्त्याचे 1500 रुपये देखील जमा होऊ शकतात. किंवा गणेश उत्सवात देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. जसं की आपण पाहिलं असेल सरकारी कर्मचाऱ्यांना गणेश उत्सवाच्या काळामध्ये 5 दिवस अगोदरच या ठिकाणी महिना संपायच्या हे त्यांचा पगार जो आहे तो केला जाणार आहे त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. तसंच या ठिकाणी लाडक्या बहिणी संदर्भात देखील निर्णय होऊ शकतो. गणेश उत्सवाच्या काळात देखील लाडक्या बहिणींचे या ठिकाणी जो तुमचा 14वा हप्ता आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे त्याचे 1500 रुपये देण्याचा निर्णय त्याबद्दलचा निर्णय देखील घेतले जाण्याची या ठिकाणी शक्यता असू शकते. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत दिली जाईल. सध्या त्याबद्दल अधिकृत कुठलाही निर्णय अजून झालेला नाही, त्याबद्दलची घोषणा झालेली नाही. परंतु या ठिकाणी तुमचे पैसे 100% या ठिकाणी भेटून जाणार आहेत. प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला भेटत राहणार आहे कारण की ही योजना अशीच कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे येतच राहणार आहेत. तर संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलची पडताळणी असेल किंवा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची
म्हणजे तुमच्या 14व्या हप्त्याबद्दलची. याबद्दल जसं अजून नवीन अपडेट येत राहतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व सर्व पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.